अजितदादा ज्यावेळेस गेले ना, फक्त मला ते कळलं, अक्षरशः मी आहे ना, माझा सख्खा भाऊ गेला असं मी रडले. आमच्या काही मुलांना त्यांनी फार अमेरिकेपर्यंत पोहोचवलं अजितदादांनी. ह्याच्या पुढे जेवढे नेते झाले, कुणी लहान मुलांचा किंवा जे म्हणजे कमी आहे, त्यांना कुणी विचार केला की त्यांना एवढ्या लांबपर्यंत नेऊन की मुलांच्या शिक्षणासाठी आपण ही हातभार लावून आमची आता मी ज्या शाळेमध्ये स्वयंपाक करते तिथली मुलं नासाला जाऊन म्हणजे हे खूप हे झालं. सौभाग्य आहे. किती माणसं हे करतात, कष्ट करतात, पण कुणाला शक्य झालं का? ते नाही झालं. किती लोकांच्या मनात असं की आपण अमेरिका फिरून यावं, पण ते काही नाही झालं. पण आज एवढी लहान लहान 3री-4थीची मुलं नासाला जाऊन येतात, म्हणजे ते आपलं सौभाग्य ना. आपल्या गावातला एक मुलगा गेला तरी आपलं गाव गेल्यासारखं झालं नाही. हे अजितदादामुळे झालं सगळं. आणि अजितदादा ज्यावेळेस गेले ना, फक्त मला ते कळलं, अक्षरशः मी आहे ना, माझा सख्खा भाऊ गेला असं मी रडले. कारण की लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली ना, त्याचा मला इतका हातभार लागला की मला मी त्या म्हणजे असं ते शब्द सुद्धा सांगू शकत नाही. ती 1,500 रक्कम नव्हती, 1,00,000च्या वरती. कारण की आहे ना, ते 1,500 रुपये जेव्हा आपण हे 10,000 रुपये जोडून घरातले 100 रुपयाचा खर्च भागवतो, पण ते 1,500 जेव्हा आपल्या हातात येतात ना, आपल्याला वाटतं आपण सगळं जग जिंकले. कारण की ती 1,500 रुपये आम्हालाच माहिती आहे की ते आमच्यासाठी किती 1,500 रुपये. आणि हे अजितदादा गेल्यानंतर पण हे नाही योजना नेहमी अशीच चालू ठेवा आमच्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच बोलणं नाही. आणि दादा गेले हे दुःख सगळ्यांच्याच मनात आहे. आणि त्याचं हे म्हणजे ते गेले ह्याचं कुणीही भरू शकतो, कोणच नाही. सामान्य माणसांच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की नक्की त्यांनी काय गमावलेलं. ज्या व्यक्तीने कधीही स्वतःचा स्वार्थ न साधता इतरांच्या भल्यासाठी विचार केला, 24 तास जो इतरांच्या भल्यासाठी झटला, एकंदरीत आपण म्हणू शकतो की ज्यांची कामाची पद्धत महाराष्ट्रभर इतकी गाजलेली होती की पहाटे 5 वाजता उठून ते रात्रीपर्यंत जो माणूस कार्यरत असायचा फक्त जनतेसाठी, त्याला गमावण्याचं दुःख आज प्रत्येक माणसाच्या, जनसामान्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि हीच खरी अजितदादा पवार यांच्या कामाची पोचपावती आपण ज्याला म्हणूया.